मर्याई चौक ते अण्णाभाऊ साठे चौक हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून पर्यायी रस्ता अपूर्ण असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत। दिनांक 9 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून मर्याई चौक ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक हा मार्ग ब्रिटिशकालीन पूल जमीनदोस्त करण्यासाठी तात्पुरता बंद करण्यात आला। प्रशासनाने या मार्गाला पर्याय म्हणून 54 मीटर रस्त्याचा वापर होईल असे आश्वासन दिले होते, परंतु हा पर्यायी मार्ग अद्यापही पूर्ण न झाल्यामुळे नागरिकांचे हाल अधिकच वाढले आहेत। पूल पाडकामामुळे मुख्य मार्ग बंद झाल्यानंतर 54 मीटर रस्त्याचे काम अपूर्ण राहिल्याने सर्व वाहतूक रामवाडी येथील अरुंद पर्यायी मार्गावर वळवण्यात आली। अचानक वाढलेल्या वाहनांच्या मोठ्या वर्दळीमुळे सकाळच्या सत्रात शाळकरी विद्यार्थ्यांसह नागरिकांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागले। वाहतूक कोंडी, धूळ, आवाज आणि गोंधळामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली। सर्व 10वीचं वर्ष आहे आमचं आणि इथे सर्व पुलाचं काम चालू आहे म्हणून बॅरिकेड ते लावून ठेवलेले आहेत। आम्हाला शाळेला येताना उशीर होत आहे, त्यामुळे हे काम लवकरात लवकर करावे ही विनंती। आणि आम्हाला इथे शाळेत जाताना इथे पत्राचे लावून ठेवलेले आहेत, त्यामुळे इथे आता सर्वांना अडचण होत आहे। सायकल ती काढता येत नाहीत, त्यामुळे आम्हाला हे होत आहे। तरी सर्वांनी दक्षता घ्या। आणि दुसरीकडे पर्यायी मार्ग दिलेला आहे, तरी तिकडे गर्दी खूप होत आहे। आम्हाला तिकडून पण जाता येत नाही। सर्व गाड्यांची 4 चाकी गाड्या आहेत, रिक्षा येत आहेत, त्यामुळे आम्हाला तिथे पण खूप उशीर आहे। आम्ही तिकडून इकडे आलेलो आहोत अजून फिरून, तरी इथे पण असंच। अपूर्ण पर्यायी मार्ग आणि अव्यवस्थित वाहतूक व्यवस्थापनामुळे परिसरातील नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला। इंग्रजांच्या काळात बांधलेला हा पूल आहे, जो दक्षिण भारताला रेल्वेचं जाळं सगळं जोडणारा हा पूल आहे। त्यांनी पत्र पाठवले इंग्रजांनी यांना, इथल्या रेल्वे प्रशासनाला, की 100 वर्ष पूर्ण झालेत, हे जे मेंटेनन्स संपलेलं आणि हे रस्ता पाडा म्हणून। 4 वर्ष झालं रेल्वेचा आणि महापालिकेचा वाद आहे, हे मेंटेनन्स कोण करणार म्हणून। महापालिकेचा टॅक्स रेल्वे देत नाही, त्यामुळे रेल्वेच्या भागात सुविधा महापालिका करणार नाही। पण इथले लोक मेले ते हरकत नाही, अशी महापालिकेची रेल्वेची भूमिका ही ज्या पद्धतीने इथल्या लोकांना वागणूक महापालिका, रेल्वे प्रशासन, पोलीस खाते द्याले, हे अत्यंत दुर्दैव आहे। आज इथं हे आडवं लावले म्हणून मोठ्या ट्रक जात नाहीत, पण इथं तुम्ही कोपऱ्यातला बघितलं तर चेंबर खोलून ठेवलं कोपऱ्यावर चौकाच्या, आणि इथनं सगळी मोठी वाहतूक मोठ्या गाडी चालू आहे। रस्ते लहान आहेत, हा हायवे जो बंद केलाय तो, आणि छोट्या गाड्यांनी सगळ्या मोठ्या गाड्या वाहतूक सोडून सगळ्या टू व्हीलरला, विद्यार्थ्यांना, सगळ्यांना हा त्रास द्यायचं काम आज प्रशासन करायला। आमची त्यांच्याकडे स्पष्ट मागणी होती की तुम्ही पूल पाडा, गरजेचं आहे, तुमची डेव्हलपमेंट होऊ द्या, डेव्हलपमेंटला विरोध नाही आमचा, पण तुम्ही पर्यायी मार्ग देत असताना ज्या पद्धतीने विचार करायला पाहिजे त्या डेव्हलपमेंटचा, तो केलेला नाहीये। या भागातल्या राहणाऱ्या 2 लाख नागरिकांची गैरसोय हे प्रशासन करत आहे, पोलिसांना पुढे करून दाखदपटशाही करून, दादागिरी करून हे आज मार्ग बंद केलाय। पण या मार्गात जर एखादाही अनर्थ काय घडला तर याला जबाबदार हे सगळे शासन असणार, एवढं नक्की नाही। गेल्या 6 महिन्यापासून आम्ही हा रोड ज्या टायमाला बंद होणार, पूल पाडला जाणार आहे, तेव्हापासून आम्ही महापालिकेच्याच अधिकाऱ्यांना वारंवार सांगून 54 मीटर रस्ता असेल किंवा मोदींना जाणारा मार्ग असेल, हे दोन्ही मार्ग सुरक्षित करा आणि पर्याय उपलब्ध चांगला करा, असं आम्ही महापालिकेला वारंवार करून सुद्धा महापालिकेच्या अधिकाऱ्याने इकडे लक्ष घातलं नाही। या भागातील गवळी, दमाननगर, देगाव, सलगवस्ती, नवीच आहे, दोन्ही तिन्हीच आहे, ते लोक यावरून जवळपास 2-1 लाख लोक जा ये रहदारी करतात। तरी हे मार्ग लहान छोटेसे मार्ग त्यांनी सुचवलेले आहेत, आणि 54 मीटर रस्ता यांच्या हलगर्जीपणामुळे थांबल्यामुळे या भागातील नागरिकांना हैराण होत आहे। तसेच या भागाला भाजपचे 3 आमदार या भागातले प्रतिनिधी आहेत, आणि त्यांचं प्रशासनाला कुठल्याही प्रकारचा दबदबा नसल्यामुळे आज या भागातील नागरिकांना गैरसोय होत आहे, नाहक त्रास होत आहे। उद्या काय तर विद्यार्थ्यांना ऍक्सिडेंट केसमध्ये झालं, जीवितहानी आहे, तरी या प्रशासनाचं किंवा त्या सोलापूर शहराचे भाजपच्या आमदारचं या भागासाठी लक्ष नाही। काम तातडीने पूर्ण करून वाहतुकीची योग्य व्यवस्था करण्याची मागणी नागरिक करत आहेत। पूल पाडण्यासाठी घेतलेला ब्लॉक योग्य असला तरी पर्यायी मार्गाचे काम वेळेत न झाल्याने नागरिकांच्या सहनशक्तीला परीक्षा लागली असून प्रशासनाकडून तातडीच्या उपाययोजनांची अपेक्षा व्यक्त होत आहे।